हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। केलेल्या कामांचा डंका सोशल मीडियावर वाजवा, आमदार जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना डिजिटल कानमंत्र। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण लोकहिताची अनेक कामे करतो, मात्र ती जनतेपर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडतो। या उलट काही लोक केवळ नारळ फोडून सोशल मीडियावर मोठी जाहिरातबाजी करतात। त्यामुळे आता कामाचा जोर वाढवा आणि केलेल्या विकास कामांची माहिती सोशल मीडियाद्वारे घराघरात पोहोचवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी केलं। कासेगाव तालुका वाळवा येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते। या कार्यक्रमास आमदार जयंत पाटील यांच्यासह आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रम सावंत, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता पाटील, नूतन जिल्हा परिषद उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध विषय समित्यांचे सभापती, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती उपस्थित होते। यावेळी पाटील म्हणाले की विरोधक केवळ आभासी प्रसिद्धींच्या जोरावर लोकांची दिशाभूल करत आहेत। त्याला उत्तर देण्यासाठी सदस्यांनी आपल्या प्रत्यक्ष कामाचा अहवाल जनतेसमोर मांडणं आवश्यक आहे। जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक ठेवून आगामी निवडणुकीत पुन्हा आपल्याच विचारांचे उमेदवार निवडून येतील, या विश्वासाने ताकदीने काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला। या सूचनेमुळे आता आगामी काळात लोकप्रतिनिधी सोशल मीडियावर अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळतील। आणि म्हणून काम चांगलं करणं, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे 2 कार्यक्रम तर चांगले करायचेच आहेत, पण जिल्हा परिषद उत्तम चालवावी, जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शी व्हावा आणि लोकांनी नाव काढून पुढच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्याच लोकांना निवडून दिलं पाहिजे, ही भावना लोकांच्यात निर्माण करण्याचं काम हे सगळ्या सभापती आणि सदस्यांनी करावं, एवढी विनंती मी या निमित्तानं करतो। बऱ्याच वेळेला काम भरपूर असतं, पण लोकांना आपण सांगतच नाही। काम झालेलं नाही, नारळ फोडले आणि नारळ फोडून त्याच्यावर सोशल मीडियावर जाहिराती करून विधानसभा केल्या मागच्या वेळी काही लोकांनी। आजही कामं झालेली नाहीत ती, पण नारळ फोडले, लोकांची दिशाभूल झाली, कामाचा पत्ता नाही। आमचा आग्रह आहे की जे काम तुम्ही कराल त्याला सोशल मीडियावर प्रसिद्धी द्या, आपल्याला खोटं काही करायचं नाही, पण जे काम कराल, सभापती असतील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असतील, जे काम कराल ते लोकांना माहिती झालं पाहिजे। याच्यासाठी सोशल मीडियाचा आधार सगळ्या पंचायत समिती सदस्यांनी घ्या, जिल्हा परिषद सदस्यांनी घ्या आणि लोकांना ताकदीनं काम कसं उत्तम करायचं हे दाखवून देण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं।